माझ्या सगळ्यात आवडती डिश मी आज बनवते तुमच्यासाठी वरण भात. मला जेव्हाही व्हेज काही असेल ना खायला, तर मी पहिले वरण भात मागतो. मला दुसरं काही नको वरण भाताशिवाय. अशी वाली रेसिपी आज बनवणार आहे मी. तुम्हाला शेअर करतो आहे. चण्याची डाळ अर्धी वाटी तूर डाळ घेतली. ती स्वच्छ धुवून घेतो आहे आपण आणि कुकरमध्ये ॲड करतो आहे. थोडीशी हळद आणि पाणी टाकून 1 चम्मच घी टाकतो आहे, म्हणजे तूप टाकतो आहे आणि आपल्याला कुकरच्या एक 4 ते 5 शिट्या घ्यायच्या. प्रॉपर डाळ शिजवायची, एकदम फेन झाला पाहिजे. एकदम असं एकदम ग्रेव्ही टाईप, एकदम पातळ असं एकदम प्युरी टाईप करायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये आपण तेल टाकतोय, जिरा मोहरी टाकतोय, आपल्याला मस्त तडतड फडफड करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे लसूण ठेचलेला, त्यानंतर थोडीशी मिरची, कांदा टाकणार आणि पूर्ण परतून घेणार, शिजून घेणार ही फोडणी आपल्याला. आणि कांदा जास्त काही ब्राऊन नाही करायचा, एकदम नॉर्मल ट्रान्सपरंट. त्यानंतर इथे खूप सारा कढीपत्ता टाकतोय, तोही मिक्स करून घ्यायचा आहे. हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकायला विसरलो होतो, हिंग टाकायचं आपल्याला. हिंग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकतोय चॉप करून, त्यामध्ये थोडा मीठ टाकतोय आणि टोमॅटोलाही थोडासा नरम करून घ्यायचा, एकदम सॉफ्ट करून घ्यायचा, जास्ती नाही. त्यानंतर ही डाळ ॲड करतो जी आपण घेतलेली. त्यानंतर खोबरा टाकतोय ओलावाला, मस्त किसून टाकतोय. त्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून डाळला 2-3 उकळेपर्यंत ठेवतोय. ऑलरेडी आपली डाळ शिजलेली आहे. चवीनुसार मीठ ॲडजस्ट केलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकून डाळ आपली तयार झाली, म्हणजे वरण आपला तयार झालेलं आहे. भातावरती सर्व्ह करा, एक नंबर असा लागतो. असा आसाड भात, म्हणजे एकदम सॉफ्टवाला चिकट चिकट भात असतो ना, इंद्रायणी वगैरे, त्याच्यावरती सोबत खाल्लं तर तुम्हाला इतका भारी लागेल. आणि थोडंसं याच्यावरती लिंबू किंवा घी टाकून बघा, मजेदार अशी रेसिपी बनेल.